आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। बिहारच्या पाटण्यामध्ये विद्यार्थी आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक झाल्याची घटना सध्या समोर आलेली आहे। यावेळी पोलीस आणि आंदोलक हे आमने-सामने आलेत। काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना देखील घडल्याचं कळत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पाटण्यामध्ये शेकडोच्या संख्येने पोलीस इथे तैनात करण्यात आलेले आहेत। बिहारच्या राजधानी पाटण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे। विद्यार्थी आणि इथले जे पोलीस कर्मचारी आहेत, आंदोलक आहेत, ते आमने-सामने आले होते आणि तिथे तणावाची स्थिती निर्माण झाली। मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याचंही दिसतंय इथे आणि जाळपोळ करण्याच्या घटना देखील समोर आल्याचं कळतंय। बिहारच्या पाटण्यामधली आपण ही दृश्य पाहतोय। सध्या पेपर फुटीच्या विरोधात जे प्रकारे आंदोलन सुरू आहे, ते आंदोलक आता अधिक आक्रमक होत चाललेले आहेत आणि देशभरामध्ये अशा प्रकारची आंदोलनं विद्यार्थ्यांच्या वतीने केली जात आहेत। इथे मोठ्या संख्येने बिहारमध्ये हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि त्यानंतर पोलीस आणि आंदोलक हे आमने-सामने आल्याचं कळत आहे। काही प्रमाणात इथे दगडफेक करण्यात आलेली आहे। पोलिसांवर ही नेमकी दगडफेक करण्यात आल्याचं इथे दिसतंय। आपण रस्त्यावर पाहू शकतो, मोठ्या प्रमाणात दगड देखील दिसतायत आणि काही पोलीस कर्मचारी देखील या जखमी झाल्याचं या दृश्यांमधून दिसतंय। बिहारच्या पाटण्यातली सध्यातली ही दृश्य आपण सध्या पाहतोय। विद्यार्थी आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक झालेली आहे, त्यामुळे हे आंदोलन आता हिंसक वळणावर जाऊन पोहोचलंय का असा प्रश्न यातून उपस्थित होतोय। सध्या यामध्ये कोणी विद्यार्थी जखमी झालाय का किंवा काही मोठी हानी झाली आहे का याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नसली तरीही सध्या या दृश्यांमधून तरी दिसतंय की हे आंदोलन आता हिंसक वळणावर जाऊन पोहोचलेलं आहे। तिकडे जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, तर देशभरामध्ये आपण पाहतोय विद्यार्थी हे मोठ्या संख्येने आता रस्त्यावर उतरू लागलेले आहेत। मुंबईमध्ये देखील आपण पाहिलं आहे, गेल्या 2-3 दिवसांपासून रस्त्यावर विद्यार्थी उतरलेले आहेत। मात्र बिहारच्या पाटण्यामधली आजची ही दृश्य, ही तणावाची दृश्य सध्या समोर आलेली आहेत। विद्यार्थी आंदोलनामध्ये दगडफेक झाली आहे, मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याचं कळत आहे आणि या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की एक पोलीस कर्मचारी देखील या दगडफेकीत जखमी झाल्याचं दिसतंय। सध्या या संदर्भातली वेगवेगळी दृश्य आणखी पुढे येतीलच येत्या काळामध्ये। मात्र आत्ताची ताजी दृश्य जी समोर आलेली आहे त्यामध्ये दिसतंय की इथे दगडफेक करण्यात आलेली आहे आणि काही ठिकाणी जाळपोळ करण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचं कळतंय। विद्यार्थ्यांकडून ही दगडफेक झाली आहे का हेही पाहावं लागेल। याबाबत अधिकृत माहिती पोलिसांच्या वतीनं पुढे येत्या काळात देण्यात येईल। मात्र सध्या जी माहिती मिळते आहे त्यातून स्पष्ट दिसतंय की पाटण्यामध्ये परिस्थिती ही तणावपूर्ण झालेली आहे आणि हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आता चिघळताना दिसतंय, आणखी आता हे तीव्र होताना दिसतंय। सध्या पोलिसांनी या आंदोलकांना, या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी बळाचा वापर केल्याचं देखील आपण पाहू शकतो। दगडफेक नेमकी कशामुळे झाली हे देखील तपासाचा भाग आहे। तपासाअंती ते स्पष्ट होईलच। मात्र सध्या पाटण्यामध्ये विद्यार्थ्यांच्या वतीनं दगडफेक झाली आहे की कुठल्या गटाकडून झालेली आहे याबाबतचा देखील तपास ज्या वेळेला होईल त्यातूनच अधिक सत्य स्पष्ट होईल। पण सध्या आपण पाहतोय या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक झाल्याचं दिसतंय आणि आता इथे पोलीस देखील तैनात करण्यात आलेले आहेत।